कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील नव्हे तर देशभरातील डॉक्टर जे आहेत या घटनेच्या निषेधार्थ सध्या संपावर आहेत आणि नागपूरच्या जीएमसी मेडिकल कॉलेजमधील स्टुडंट देखील आणि विविध डॉक्टर्स देखील या ठिकाणी संपावर आहेत। आज रक्षाबंधनचा दिवस आहे आणि या ठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांकडून रक्षाबंधन जे आहे ते या ठिकाणी साजरे केले जात आहेत। महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना त्यासोबतच सहकारी डॉक्टरांना राख्या बांधून जे आहेत ते या ठिकाणी महिलांकडून भावाकडून रक्षणाचं एक बंधन आणि एक वचन जे आहे ते या माध्यमातून घेतलं जातं। अनोख्या पद्धतीने हा उपक्रम जो आहे तो साजरा केला जात आहे। आज रक्षाबंधन साजरा करतायत 7 दिवसापासून संप या ठिकाणी डॉक्टरांचा सुरू आहे। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ आंदोलन तुम्ही करतायत। आज रक्षाबंधन आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीक्षा बजाज, महिला प्रतिनिधी सेंट्रल मॅड अँड मॅड जीएमसीएच नागपूर। आम्ही 7 दिवसापासून आंदोलनाला गेलेलो आहोत, पण आतापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आम्ही आमच्या भाऊबंधांसोबत इथं नेहमी ड्युटी देतो, तर ते आमची रक्षा करतात म्हणून आम्ही हा रक्षाबंधनचा सोहळा साजरा करत आहोत। कारण आतापर्यंत ते जसं आमचे रक्षण करत आले आहे आणि समोर पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते करतील, तर सरकार जेव्हापर्यंत आमचं ऐकत नाही तेव्हापर्यंत आम्ही आमच्यातर्फे आमचे रक्षण कसं करू शकू त्याच्यासाठी हा आणि सरकारला एक आम्हाला सांगायचं आहे की जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला संरक्षण प्रोव्हाइड नाही करणार तेव्हापर्यंत आम्ही मागे नाही हटणार। निश्चित आपण जर पाहिलं तर सेंट्रल मार्चच्या वतीनं संप जो आहे तो या कोलकाता घटनेच्या निषेधार्थ जो पुकारण्यात आलेला आहे आणि आजचा 7वा दिवस आहे। आज रक्षाबंधनच्या दिवशी याच ठिकाणी सुरक्षेचं बंधन या ठिकाणी बांधून भावांकडून जे आहेत या सुरक्षाकर्मींकडून सरकारकडून सुरक्षेची हमी जी आहे ती या रक्षाबंधनच्या निमित्ताने या ठिकाणी मागितली जाते। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।